गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या गुरुचरित्रातल्या 7व्या अध्यायावर आपण 50व्या ओव्यापर्यंतचं निरूपण ऐकलेलं आहे आणि आता आपण त्याच्या पुढचं जे आहे ते आपण पाहणार आहोत. मित्रासह राजाला शाप मिळाला आणि तो पण ब्राह्मणाला भक्षण केल्यामुळे ब्रह्महत्येचं पाप लागलं आणि त्याच्यामध्ये परत त्याच्या पत्नीनं त्याला दिलेला शाप आणि याच्यामुळे त्या पापाचा परिहार करण्यासाठी मित्रासह राजा चिंतित झाला की काय करता येईल. आणि त्यासाठी त्यानं मंत्री वृद्ध पुरोहितांना त्यांनी बोलावलं आणि ह्या ब्रह्महत्या घडली आम्हाला घडली तर विमोचन कसं होईल, ते पाप निवारण कसं होईल या संदर्भामध्ये तो सांगतो की काय केलं म्हणजे त्याचं निवारण होईल. त्यावेळेला ते सर्व म्हणतात की तुम्ही सर्व तीर्थ आचरा म्हणजे तीर्थाटन करा आणि त्याने तीर्थाटनामुळे तुमचं पाप परिहार होईल. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आज त्याच्या पुढे करोनी ऐसा विचार राजा निघे तीर्था साचार सर्व तीर्थ परिकर विधीपूर्वक करीत असे. तर असा विचार मग त्याने केला जो पटला त्यांना आणि त्यांनी राजा तत्काळ तीर्थयात्रेला निघाला आणि सर्व तीर्थ त्याने केली विधीपूर्वक. त्या तीर्थाचं जे विधान आहे त्या पद्धतीने त्यांनी ती आचरली आणि ज्या ज्या तीर्था जाय आपण अनेक पुण्य करी जाणं म्हणजे ज्या ज्या तीर्थक्षेत्रामध्ये जात होता तिथे तो अनेक प्रकारचे पुण्य करीत असे. यज्ञाधिक कर्म नंतर अन्नदान ब्राह्मणाधिका देत असे. म्हणजे यज्ञ यागादी सर्व कर्म आचरत होता, ब्राह्मणांना अन्नदान करत होता. ऐसे नाना तीर्थे करीत परी ब्रह्महत्या सेवेची येत अघोर रूपी असे दिसत कावणे परीनं जायचे. आणि एवढे पुण्य आचरून सुद्धा काय व्हायचं की ब्रह्महत्या त्याच्या सोबतच राहायची. ते ब्रह्महत्येचा परिहारच झाला नाही. कष्टोनी राजा बहुतांपरी निर्वाण होणे मना भीतरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंताग्रस्त होऊन या. आणि असं करत असताना तो राजा अनेक प्रकारचे दानधर्म पुण्यकर्म करून सुद्धा ते पापाचा काही परिहार होत नाही असं पाहून तो कष्टला आणि शेवटी आता काय करणार आपलं नशीब असं समजून तो मनामध्ये हे करत राहिला, विचार करत राहिला आणि हिंडत पातला मिथिलापुरी आणि मिथिला नगरीमध्ये तो आलेला आहे. चिंताग्रस्त होण्या चिंताक्रांत म्हणजे मनामध्ये चिंता बाळगून तो आला आहे. काय कसा परिहार होईल. नगराबाह्य प्रदेशी शमोनी राजा परियसी चिंता करी मानसी वृक्ष छाये बैसला असे. आणि अशा मिथिला नगराच्या बाहेर असलेल्या एका वृक्षाखाली दमल्यामुळे तो राजा एका म्हणजे चिंता करत एका वृक्षछायेमध्ये बसला. ऋषीश्वरा समवेत जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषी अवचित त्या स्थानी पातला. जसा नंदीसोबत शंकर जसे प्रकट होतात किंवा ते येतात त्याचप्रमाणे गौतम ऋषी तिथे त्या स्थानाशी त्या ठिकाणी आलेले आहेत. राजा देखुनी गौतमासी राजा गौतमाला पाहून चरणी लोळे संतोषी अगदी समाधानाने अगदी प्रेमानं त्यांच्या चरणाशी लागला. नमन करी साष्टांगेसी भक्तिभावे करुण्या
साष्टांग म्हणजे अष्टांग जी आहेत आपली, म्हणजे आपण म्हणतो ना की संपूर्ण देह आपल्या जमिनीला लागतो, ते अष्टांग जे आहेत त्या साष्टांगे नमस्कार त्यांनी केला भक्तिभावे करून. या आश्वासुनी तयवेळी गौतम पुषे करुणा बहाळी, क्षेम समाधान सकळी कुसता झाला वृत्तांत. आणि त्यावेळेला काय झालं की गौतम ऋषींनी त्याला उठवलं आणि त्याला अगदी करुणेने विचारलं कसं क्षेम समाधान म्हणजे आपण म्हणतो कुशल मंगल विचारलं, तर क्षेम समाधान वगैरे विचारलं आणि सगळं कसं चाल घरचं कसं आहे काय वगैरे असं त्याने वृत्तांत पुसलेला आहे, हे सांगितलेलं आहे. काय झाले तुझे राज्य अरण्यवासाचे काय काज, चिंता कुलित मुखांबुज कवण कार्य घडले असे. तर म्हणाले की काय झालं तुला की तू राज्य सोडून अरण्यवासा म्हणजे सेवतोय किंवा राहतोय, अरण्यामध्ये राहतोय, आणि चिंता कुलित मुखांबुज आणि चेहऱ्यावर एवढी चिंता दिसते. आणि काय झालं ते सांग. ऐकुनी ऋषीचे वचन राजा सांगे विस्तारून, शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज. त्यावेळेला ऋषींना तो सर्व विस्तारपूर्वक सांगतो की मला शाप लागलेला आहे. ब्रह्मवचन म्हणजे त्या ब्राह्मणीचा, ब्राह्मण स्त्रीचा शाप लागला आहे आणि माझ्याकडून ब्रह्महत्या झालेली आहे. प्रायश्चित्ते सगळी ग यज्ञानी कर्मे धर्माधिक, सुक्षेत्रे अपार तीर्थे देख आपण सकळ आचरी. म्हणे सर्व जी प्रायश्चित्त आहेत जी सांगितलेली आपल्याकडे धर्मशास्त्रामध्ये प्रायश्चित्त विधान सांगितलेली आहेत, ती प्रायश्चित्त सगळी सर्व आचरलो. यज्ञ कर्मे धर्माधिक सुक्षेत्रे म्हणजे जी धर्मक्षेत्र आहेत, तीर्थक्षेत्र जी आहेत ते आचरले, यज्ञादी कर्म केली. आपण सगळे आचरली म्हणजे सगळं तिथे आम्ही गेलो आणि फिरलो. शमन न होय महादोष, तरी त्या महादोषाचा शमन होत नाही. सवेची येत अघोर वेश, ती अघोर वेशामध्ये ती येते. व्रते आचरलो कोटीश, न जाय दोष सर्वदा. अरे मग कोट्यावधी आम्ही व्रत आचरलो तरी सुद्धा काही तो दोष जात नाही. आजचेनी माझे सफळ जनन, दर्शन झाले तुमचे चरण, होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणा लागलो. आणि त्यावेळेला तो म्हणतो की मी आज माझा जन्म खऱ्या अर्थाने सफळ झाला, तुमचं दर्शन झालं, आणि आता मला खात्री आहे की तो माझे कष्ट निवारण होतील या आशेने मी तुमच्या चरणाशी लागलो. ऐकुनी रायाचे वचन करुणासागर गौतम आपण, म्हणे भय सांडिगा निर्वाण वचन, तारील शंकर मृत्युंजय. म्हणे राजाचं ते वाक्य ऐकून करुणासागर असं त्याला विशेषण लावलंय गौतम ऋषींना. तो करुणेचा साक्षात सागर असलेले गौतम ऋषी त्याला म्हणतात की तू आता भय सोडून दे आणि नक्की तुला म्हणे शंकर जे मृत्युंजय आहेत ते तुला तारतील. तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी, महापातक संहार वयासी गोकर्ण क्षेत्र असे भले. अरे तुझं पाप निवारणासाठी तुला एक विशेष तीर्थ सांगतो आणि ते म्हणजे महापातक संहार करण्यासाठी सक्षम आहे असं ते तीर्थ आहे, आणि ते म्हणजे गोकर्ण तीर्थ. स्मरण करता गोकर्णासी ब्रह्महत्या पापनाशी, तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव. आणि नुसतं त्या गोकर्णाचं स्मरण जरी केलं तरी तुझा ब्रह्महत्या नाश होईल. आणि तिथे त्या गोकर्णामध्ये ईश्वर सदा निवासी, तिथे अखंड वास त्या शंकराचा आहे जो मृत्युंजय आहे, त्याचा वास आहे. जैसे कैलासाचे शिखर, जसं कैलास शिखर आहे अथवा स्वरध्वनी मंदिर, निश्चय वास कर्पूर गौरव गोकर्ण क्षेत्री. आणि जसं कैलासावर तो राहतो तसाच गोकर्ण क्षेत्रामध्ये सुद्धा
शंकर राहतात. गोकर्ण क्षेत्री परियसा जैसे अंधकार रजनीसी, म्हणजे जसं काळोखी रात्र आहे त्याला प्रकाश भया जेवी अग्नी, चंद्रोदय जरी होय निर्वाणी, तरी सूर्यप्रकाशा विण नव्हे गती नव्हे. त्या म्हणाले की जसं अंधार आहे पण त्याला अगदी लख प्रकाश पडण्यासाठी सूर्य आवश्यक आहे. तसंच किंवा चंद्रोदय जरी झाला अंधारात तरी सूर्यप्रकाशाविण गती नव्हे. जे चंद्रप्रकाशापेक्षाही सूर्यप्रकाशामध्ये जे स्पष्ट दिसत आहे किंवा चंद्र हा च्या प्रकाशाने किंवा उगवल्यानंतर अंधार नाहीसं तितक्या प्रमाणात होत नाही, पण सूर्य जर का उगवला तर लख प्रकाश पडतो आणि अंधार नाहीसा होतो. तसाच प्रकार आहे की तैसे समर्थ तीर्थाने. त्यामुळे समर्थ सगळे जरी तीर्थ असले पाप नच जाय याची कारणे, कारण ते चंद्रप्रकाश आहे, ते अंधार हटवत नाही, अंधारामध्ये फक्त थोडंसं उजेड पडतोय. तसा प्रकारे ही सगळी तीर्थ आहेत. त्यामुळे पाप नच जाय याची कारणे सूर्योदयी तमहरणे, आणि जसं ते तमनाश करणं, अंधाराचा नाश करणं सूर्योदयी सूर्यानं, तैसे गोकर्ण दर्शन होय, तसंच गोकर्णाच्या दर्शनानं होतं. सहस्त्र ब्रह्महत्या जरी घडल्या असती या शरीरी, प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियसा. म्हणजे अगदी हजारो ब्रह्महत्या जरी तुमच्याकडून झाल्या तरी तुमचा जर प्रवेश त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये झाला किंवा तुम्ही गेलात तर तुम्ही शुद्धात्मा होता. रुद्रोपेंद्र विरंची, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश विरंची देखा, जाऊनी तया स्थानी एका, तप केले हो सकळिका, कार्यसिद्धी होय त्यां प्रती. अगदी ब्रह्मा विष्णू आणि रुद्र यांनी त्या स्थानी जाऊन तप केलेलं आहे आणि भक्तिपूर्वक त्या स्थानी जपव्रत करती जाणून फळ हो त्या लक्ष गुणी, असे पुण्यक्षेत्र ऐसे. आणि भक्तिपूर्वक जर त्या स्थानामध्ये तुम्ही गेलात आणि जप व्रत आदी जर तुम्ही आचरण केले तर त्याचं फळ लक्षगुण आहे. लक्षगुणी असं फळ लाभतं, म्हणजे त्याचं लक्षपटीने गुण पुण्य तुम्हाला लाभतं. असे पुण्यक्षेत्र ऐसे, असे हे पुण्यक्षेत्र आहे जेथे ब्रह्मा विष्णू देखा, इंद्रादी देवा सगळिका, साध्य झाले तप एका, या वेगळे काय सांगू. जेथे ब्रह्मा विष्णू आणि साक्षात देवांचा राजा इंद्र यांनी तप साध्य केलं किंवा तपसिद्ध तिथे झालं, तर या वेगळं मी आणखी काय सांगावं. जाणा तो साक्षात ईश्वर, गोकर्ण क्षेत्र कैलासपूर, प्रतिष्ठा करैश विघ्नेश्वर, विष्णू निरोपे विनयार्थ. अरे म्हणे की तो साक्षात ईश्वर आहे, शंकर आहे. गोकर्ण क्षेत्र कैलासपूर, हे गोकर्ण क्षेत्र जे आहे ते साक्षात कैलास आहे. कारण प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर, स्वतः गणपतीने त्याची प्रतिष्ठा केलेली आहे. आणि का तर म्हणजे आणि विष्णू निरोपे विनयार्थ, विष्णूचं स्मरण करून अगदी श्रद्धाभावनेने स्मरण करून विनयाने तिथे स्थापना केलेली आहे. समस्त देव तेथे येती, पुण्यक्षेत्री वास करती, ब्रह्मा विष्णू इंद्र असहिती, विश्वदेव मरुद्गण. तर सर्व प्रकारचे जे देवता आहे, समस्त देव तेथे येतात आणि या पुण्यक्षेत्रामध्ये वास करतात. ब्रह्मा विष्णू इंद्र विश्वदेव मरुद्गण, चंद्र सूर्य वसवादिक, वसू आणि चंद्र सूर्य हे पूर्वद्वारी राहिले एक. त्या पूर्वद्वारी म्हणजे पूर्वेला, त्या मंदिराच्या त्या स्थळाच्या पूर्व दिशेला ते राहिले. राहिले एक, प्रीती करी भक्तिपूर्वक बैसले असती ते स्थानी, आणि त्या स्थानामध्ये पूर्व दिशेला त्यांचा वास झालेला आहे. अग्नि यम चित्रगुप्त
एकादश रुद्र पितृदैवत दक्षिणद्वारी वास करीत संतोषे राहिले असते. अग्निजम चित्रगुप्त 11 रुद्र आणि पितृदेवता जे आहेत ते दक्षिणद्वारी त्याच्या दक्षिण दिशेला तिथे स्थापन आहेत किंवा ते तिथे राहतात, वास करून राहतात. वरुणासहित गंगा सगळी राहती पश्चिमद्वारस्थळी प्रीती करी चंद्रमौळी तया सकाळा प्रियसा. आणि त्याच्या पश्चिम द्वाराला किंवा पश्चिम दिशेला ह्या वरुण गंगा वगैरे जे आहेत त्या तिथे पश्चिम द्वाराशी राहतात आणि शंकरावर प्रेम व्यक्त करून. कुबेरवायू भद्रकाळी म्हणजे ज्याला भद्रकाली म्हणतो, कुबेरवायू भद्रकाली मातृदेवता चंडी सकाळी उत्तरवास त्रिकाळी पूजा करते महाबळेश्वराची. साक्षात कुबेर, वायू, भद्रकाली आणि चंडी वगैरे ज्या मातृदेवता आहेत त्या सगळ्या आणि उत्तरवास म्हणजे उत्तर दिशा तिथे राहतात आणि त्या गुप्त रूपाने त्यांची त्रिकाळ पूजा करतात महाबळेश्वराची. चित्ररथादी विश्वावसू परियसी चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करती सदाशिवासी सदा वसुनी त्या ठाई. चित्ररथ, विश्वभानू वगैरे चित्रसेन सारे गंधर्व जे आहेत ते त्या ठिकाणी राहून त्याची पूजा करतात. घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी एका नित्य नृत्य करती देखा महाबळेश्वराचे सन्मुख. ज्या अप्सरा आहेत घृताची, रंभा, मेनका, तिलोत्तमा, उर्वशी या जगी उर्वशी आहेत त्यासुद्धा तिथे नृत्य करतात. आणि गंमत अशी आहे की नृत्याची देवतासुद्धा शंकर आहे. नटराजाची मूर्ती आहे ना ती, ज्याने तांडव नृत्य करून जी नृत्य आहे ना हे केलेलं त्या नटराजाची मूर्ती आहे, तो साक्षात शिव आहे. आणि तंडू नावाच्या शिवाच्या भक्तानं तांडव नृत्याची निर्मिती केली असा एक संदर्भ माझ्या वाचनात आलेला आहे. तर ते तंडू नावाचा भक्त होता आणि त्याने तांडव या नृत्यशैलीचा निर्माता हे झाला आणि त्याचं नृत्य अगदी अंगीकारलं शिवानं अगदी प्रेमाने. हे माहितीसाठी नित्य नृत्य करते देखा महाबळेश्वराचे सन्मुख, महाबळेश्वराच्या सन्मुख ते नृत्य करतात. वसिष्ठ, कश्यप, कण्व ऋषी, विश्वामित्र महातापसी, भारद्वाज, जैमिनी, जाबाल ऋषी पूजा करते सदा तेथे. ज्या ऋषीमुनी आहेत वसिष्ठ, कश्यप, कण्व, विश्वामित्र, भारद्वाज, जैमिनी, जाबाल हे सर्व तिथे त्या शिवाची पूजा करतात. कृतयुगी ब्रह्म ऋषी आचार करते महातापसी महाबळेश्वराचे भक्तिसी राहिले गोकर्ण क्षेत्रात. तिथे कृतयुगामध्ये ब्रह्मऋषी ज्याला म्हणतो ते जे त्याचं आचरण काय की इतकं तपस्वी आणि ज्यामध्ये वैराग्यपूर्ण आहे ते सगळे तिथे महाबळेश्वराच्या भक्तीसाठी भक्ती करत त्या ठिकाणी राहिले. मरीची, नारद, अत्री ऋषी, दक्षादी ब्रह्म ऋषी परियसी, सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासिती. आणि मरीची, नारद, अत्री, दक्ष, ब्रह्म ऋषी, सनकादिक ऋषी हे तिथे उपनिषदार्थ म्हणजे उपनिषदाचं तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणं, चिंतन करणं यासाठी तिथे राहतात. अनेक सिद्ध साध्य जाणं, अनेक सिद्ध जे साधक आहेत ते तिथे राहतात. मुनीश्वर अजिन धारण जे मुनी आहेत आणि अजिन धारण म्हणजे हरणाचे कातडे पांघरणारे दंडधारी संन्याशी निर्गुण ब्रह्मचारी तिथे वसती. तिथे दंडधारी संन्याशी हे तिथे आणि ब्रह्मचारी ब्रह्माचरण करणारे ते ब्रह्मचारी ते तिथे वसतात. त्वगस्ती मात्र श्रेयसी अनुष्ठिती महातापसी पूजा करती भक्तिसी चंद्रमौळीची परियसा. आणि तिथे काय करतात तर नुसती त्वचा आणि हाडच त्यांच्या शरीरावर राहिलेली आहेत अशी
तीव्र कठोर ज्याला म्हणू अशी तपश्चर्या तिथे महातापसी तिथे साधना करतायत, तपश्चर्या करतात. विद्याधर किम पुरुष सर्व सैवती जाती निरंतर. आणि तिथे सगळे विद्या धारण करणारे आणि जे सगळे अगदी काय म्हणतात साधे सर्वसामान्य लोक वगैरे सर्व त्या ठिकाणी निरंतर त्या शंकराची सेवा करतात. गुह्यक किंदर स्वर्ग लोक शेषादी नाग तक्षक पिशाच वेताळ सगळिक जाती पूजेसी ते स्थानी. गुह्यक आहेत, किन्नर आहेत, स्वर्गलोकातील देवता आहेत, शेषादी नाग जे आहेत तक्षक वगैरे ते आहेत, भूतगणादी पिशाच वेताळ सगळे ते सगळे त्या स्थानी त्या शंकराच्या सेवेला साधनेला पूजेला तिथे जातात. नाना शृंगार करुणी अनेक भूषणे विराजमानी सूर्य शशी विमानी वहनी येती बळंघोनिया. आणि त्या ठिकाणी नाना प्रकारचे शृंगार आणि भूषणे आभूषण करून तिथे सूर्यचंद्र वगैरे तिथे येतात. जे स्तोत्र गायन करती देखा तिथे स्तोत्राचं गायन करतात. नमिती नृत्य करती देखा त्यांचं नमतात, वंदन करतात, नृत्य करतात. पूजा कारणे येती सगळगा महाबळेश्वर लिंगासी. आणि अनेक प्रकारच्या ज्या पूजा आहेत त्या करण्यासाठी त्या महाबळेश्वर लिंगाच्या ठाई येतात. जे जे इच्छती मन कामना पावती त्वरित निर्धारे जाणा समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलात. ते म्हणाले की ज्या ज्या कामना आहेत मनातल्या त्या तिथे त्वरित पावतात किंवा सफल होतात किंवा इच्छा पुरल्या जातात. निर्धारे जाणं अगदी निश्चय करून अगदी विश्वास ठेवून मी सांगतो की तुम्ही इथं असं होतं. समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलात. या गोकर्णासारखं क्षेत्र संपूर्ण ब्रह्मांड गोलामध्ये नाही, ब्रह्मांडात नाही असं ते म्हणतात. अगस्त्यादी सनत्कुमार प्रियव्रतादी राजकुमार अग्निदेव दानवादी येर वर लाधले सर्व तया ठाई. अगस्ती सनत्कुमार प्रियव्रत राजकुमार वगैरे जे सगळे आहेत किंवा अग्निदेव अग्नी किंवा देव दानव हे सगळे तिथे वर लागलेले आहेत, त्यांना वर मिळालेलं आहे किंवा वर प्राप्त झालेले आहे त्या ठिकाणी. शिशुमारी भद्रकाळी पूजा करती त्रिकाळी. भद्रकाळी म्हणजे भद्रकाली, शिशुमारी ही देवता असेल. पूजा करते त्रिकाळी, तिन्ही त्रिकाळीची पूजा करतात. नागा ते गरुड गिळी महाबळेश्वर दर्शने. अरे त्याचं पुण्य काय म्हणावं तिथल्या क्षेत्राचं की नागाला गरुडसुद्धा गिळत नाही असं ते महाबळेश्वर नुसतं दर्शन झालं तर थोडक्यात तुम्हाला मृत्यूचं आणि आपत्तीचं भय नाही. रावणादी राक्षस कोळी कुंभकर्ण येर सकळी वर लादले ये स्थळी बिभीषण पूजत असे. आणि याच ठिकाणी रावण राक्षस कुळातील रावण नंतर कुंभकर्ण हे इथे वर त्यांना प्राप्त झालेलं आहे. बिभीषण पण ह्यांनी सुद्धा इथे पूजा केलेली आहे. ऐसे समस्त देव कुळ सिद्ध दानवादी सकळ. म्हणजे इथे देव किंवा सिद्ध साधक असलेले सिद्ध, दानव म्हणजे राक्षस वगैरे सगळं गोकर्ण क्षेत्र जाऊनी प्रबळ आराधती नानापुरी. हे सगळे त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये जाऊन शिवाची आराधना त्यांनी केलेली आहे आणि करत आहेत. लिंग स्थापती आपले नामी. आणि तिथे झाल्यानंतर आपल्या नावानं तिथे लिंग स्थापना करतात. असे ख्याती तया नामी. वर लादले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ. आणि त्या स्थानामध्ये आपल्या नावानं लिंग स्थापन करतात. तिथे अनेकांना वर प्राप्त झाले आणि त्याची आराधना नाना प्रकारे त्यांनी केली आहे, करतायत. लिंग स्थापिती आपले नामी असे ख्याती तया नामी. वर लादले अनेक कर्मी चतुर्विध पुरुषार्थ. आणि तिथे आपल्या नावानं लिंग स्थापन केलं आणि इतकंच नाही तर ख्यातीसुद्धा झाली. आणि वर लादले अनेक कामी. आणि त्यांचे जे कामना होतात त्यांना अनुसरून त्यांना वर प्राप्त झाले. चतुर्विध पुरुषार्थ तिथे लाभलेले आहेत. ब्रह्मा विष्णू आपण देखा
कार्तवीर्य विनायका आपले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली ते ठाई. त्या ठिकाणी ब्रह्मानं स्थापन केलेलं आहे, विष्णूने केलेलं आहे, कार्तवीर्यानं केलं आहे, गणपती बाप्पाने विनायकाने केलेलं आहे. तिथे त्यांनी स्वतःच्या नामानं लिंग स्थापना केलेली आहे. धर्मक्षेत्र पाळादी दुर्गादेवी शक्तिवृंदी, धर्मक्षेत्र पाळ आदी देवी दुर्गादेवी शक्तिवृंदी, म्हणजे की ह्या सर्वांनी तिथे लिंग स्थापले आपले नामी. ज्या गोकर्ण क्षेत्रांत त्यांनी तिथे लिंग स्थापन केलेलं आहे. गोकर्ण क्षेत्र असे गहन, लिंग तीर्थे असंख्य जाण, पदोपदी असे निर्गुण, ऐसे क्षेत्र अनुपम असे. अरे गोकर्ण क्षेत्र इतकं खोल आहे, त्याचं गूढ आहे ते, की तिथे असंख्य लिंग आहेत. आणि पदोपदी म्हणजे प्रत्येक पावलाला तिथे निर्गुण लिंग आहेत. म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना कंकर में शंकर, तसं निर्गुण रूपामध्ये त्याला आकार बिकार काही नसेल अशी सुद्धा तिथे लिंग आहेत. सांगो किती विस्तारून असंख्यात तीर्थे जाण, पाषाण समस्त लिंग कोण, समस्त उदके जाणावी तीर्थे. आणि तिथे मी काय विस्तारून सांगू, असंख्य प्रकार तीर्थ आहेत. पाषाण तिथले असलेले दगडगोटे सुद्धा ते लिंग म्हणूनच आहेत. समस्त उदके जाणावी तीर्थे, तिथे जे काही उदक, जिथे तळी बावी विहिरी पोखिरणी असे शब्द गुरुचरित्रात आहेत, ते सुद्धा ते तीर्थच आहेत तिथे. असे इथे आपल्याला ते ऋषी म्हणजे आपल्याला म्हणजे त्या मित्रासह राजाला गौतम ऋषी सांगतात. आपण गौतम ऋषी का गौतम ऋषी सांगतात. तर इथे आपले 100 ओव्या झालेल्या आहेत. हा आपल्याकडे स्थल इतिहास जो आहे, म्हणजे ज्याला स्थल महात्म्य म्हटलं जातं, त्यातलं हे गोकर्ण महात्म्य आहे. आणि आपल्याकडे बऱ्याच तीर्थाच्या ह्या स्थल महात्म्य होतं. काळाच्या ओघामध्ये अनेक पोथ्या नष्ट झालेल्या आहेत. म्हणजे अगदी निर्मळ महात्म्याची पोथीसुद्धा अलीकडे आता त्यांनी शूरपारक म्हणजे सोपाऱ्याला काही कमिटी तयार करून कुठेतरी परत होते, त्यांनी निर्मळ महात्म्य छापलं. नंतर तेसुद्धा दुर्मिळ झालं होतं. आत्तासुद्धा ते मिळतं की मला माहीत नाही. पण आपल्याकडे जसं गोदावरीचं महात्म्य आहे, तर आपल्याकडे असलेलं जे तीर्थ आहे ते निर्मळ महात्म्य आहे. निर्मळ हे महात्म्य आपल्या म्हणजे निर्मळ आपल्यासाठी एक मोठं तीर्थक्षेत्र आहे. निर्मळ आणि विमल ज्याचे उल्लेख पद्मपुराणामध्ये पण येतात. तर हे असं जे तीर्थ आहेत, तसेच एक जी कथा जी सांगितली आहे ही गोकर्णाची स्थलपुराण आहे. स्थळाविषयी महात्म्य सांगणारी ही कथा आहे. आणि इथे आपण 100 ओव्या पाहिलेल्या 7व्या अध्यायाच्या. उद्या आपण त्याच्या पुढच्या ओव्या आपण पाहणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.